बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। श्रोते हो, आज आपण 32व्या श्लोकाने सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये माऊलींनी आपल्याला जे लहान बालकाला ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलेलं आहे, ज्याप्रमाणे लहान बालकांना समजण्याची क्षमता कमी असते, परंतु त्यांना आपण त्यांच्या क्षमतेवर जाऊन आपण त्यांना समजावतो आणि त्यांना समजतं। त्याचप्रमाणे आपल्याला माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्यातून आपल्याला समजावलेलं आहे। न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणस्त्यक्त्वा धनानि च आचार्य पितर पुत्रा तथैव च महापितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिन तथा। श्रोत्यो, आपल्याला माऊली सांगतात, तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही येत राज्य तरी काही ते पाहुनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळवत आघवे पार्थू म्हणे ते ने सुखे विन होईल ते भलतसे साईजेल वरी जीवितही वेजविल याची लागी परी आसी घातू किजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्नेही मन माझे करू न सके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी विज्यावे जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा ते इच्छी कुळ त्याचे काही हेची फळ जे निर्दयी जे केवळ गोत्र आपुले हे मानीची केवी धरीजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी की जे भलेया आम्ही जे जे जोडावे ते समजतेही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडून सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहले हस्ती उद्यत झुंजावया अंतोरिया कुमरे सांडुनिया भांडारे शस्त्राग्नी जिवारे आरोपुनी ऐसी आते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निजय हृदया करू घातू केवी हे नेन तू केवन परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार साधारण आम्हा बहुत येत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती अवधारी ती जवळीकेचे हे सकळी सोयरे आमुचे म्हणून दोष अति वाचे बोलितांची। तर माऊलींनी आपल्याला याचा भावार्थ अशा प्रकारे आपल्याला पुढे स्पष्ट केलेला आहे। हे पाहून मला असे वाटते की तो जय मिळविण्याची मला मुळीच गरज नाही व आपले राज्य मिळवूनही काय करायचे आहे। अर्जुन मला या सर्वांचा वध करून जे भोगायचे त्या सर्वांस आग लागो या असल्या सुखाशिवाय वाटतील ते दुःख आम्ही सोसू व त्यांच्याकरिता आम्ही आपले प्राण देखील खर्ची घालू, परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही। जर आम्ही आमच्या वडिलांचे मनाचे अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास तरी यावयाचे कशाकरिता व जगायचे तरी कोणासाठी। कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करतात त्यांची हेच का फळ की पुत्राने आपल्या गोत्रजनाचा संहार करावा, आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे। त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले। आम्ही जे जे मिळवावे
त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या हिताकरिता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे. आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकावे व त्या योगे आपल्या कुळात संतोषित करावे. पण कर्माची गती किती विचित्र आहे पहा, की तेच हे आमचे सर्व गोत्रज आम्हाबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत. याला काय म्हणावे? अहो, त्यांनी आपल्या बायका, मुले, धन या सर्वांवर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपले जीव ठेवून आले आहेत. तरी अशांना मी कसे मारावे? कोणावर शस्त्र धरावे? आणि मी त्यांचा म्हणजे आपल्याच हृदयांचा, जीवलगांचा घात तरी कसा करावा? देवा, हे कोण आहे तुला माहीत नाही का? ते पहा, पलीकडे भीष्म, द्रोण आहेत. त्यांचे आमच्यावर असंख्य असा धारण उपकार झाले आहेत. या ठिकाणी मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच हे सर्व नातून व आप्तेय आहेत. हे पहा, हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा त्यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोलली तरी देखील पापच आहे. एतान हन्तुमिच्छामि घतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतो किन्नु मही कृते. श्रोते हो, माऊली सांगतात, हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीची अनकाळीत, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाच रे मी. जरी आजी येत ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. उलट पक्षी हे वाटेल ते करोत किंवा आम्हाला आत्ताच येथे मारोत, तथापि आपण त्यांचा घात करण्याचे मनातही आणू नये हेच बरे. अहो, त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले तरी युद्ध हे अनुचितच असे कर्म करणार नाही. कृष्णा, आज जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे हे असले घोर कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील बरे? आणि तू सांग की मग तुझे मुख तरी आमच्या दृष्टीत कसे पडेल? निहत्ते धार्तराष्ट्रांना कापीतिशा जनार्दन, पापमेवाश्रेदस्मान वैत्वा तानात ताईना. माऊली सांगतात, जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसोटा होऊनी दोषांचा. मज जोडी लासी तू हातीचा दुरी होसी, कुळहरणी पातके ती अंगी जडती आशेखे. ते वेळी तू कवणे के देखावासी, जैसा उद्याना माझी अनळू, संचाराला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे, का संकरधर्म सरोवर अवलोकनी चकोर. न सेवी तू अभेरू करुणी निघे, तया परी तू देवा पज जगून देसी मावा. जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल. माऊली सांगतात, कारण जर मी गोत्रजांचा वध केला तर मी दोषांचे वसिस्थान होईल. अनायासाने प्राप्त झालेला तू मात्र माझ्या हातून निसटून जाशील. कारण कुलघाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी व कोठे पाहावे आणि तू सापडणार तरी कसा? अहो, ज्याप्रमाणे बागेत अग्नीचा मोठा भडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभरी तिथे राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरलेले आहे असे पाहून चकोर पक्षी तिथे राहत नाही, उलट त्याचा तिरस्कार करून निघून जातो, त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या जवळचा पुण्याचा ओलावा या युद्धामुळे नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला ढकून माझ्याकडे येणार नाहीस. तस्मान्नारा वयं हन्तु धार्तराष्ट्रं स्वबान्धवां, स्वजनं हि कथं हत्वा सुखी न श्याम माधव. माऊली समजावतात आपल्याला, म्हणून मी हे न करी, हे संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसतसे, तुझसी अंतराय होईल, मग सांगे अमुचे काय उरेल.
तेने दुःखे हे फुटेल तुझ बिन कृष्णा, म्हणून कौरव हे वधी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो कमात उघडती अर्जुन म्हणे. म्हणून ही गोष्ट मी कधीही करणार नाही व या समरंगणात हातात शस्त्रही धरणार नाही, कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते. कृष्णा, तुझ्याशी आमचा वियोग होईल, मग जगात आमचे महत्त्व ते काय राहणार. शिवाय तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्णच होऊन जाईल. म्हणून देवा, कौरवाचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट माझ्या हातून कधीही घडणार नाही असे अर्जुन म्हणाला. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा, कुलक्षयं कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं, कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं, कुलक्षये कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. माऊली सांगतात, हे अभिमानमध्ये भुलले, जरी संग्रामे आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. ऐसे कसे करावे, जे आपुले आपण मारावे. जानताची सेवावे काळकुट, हा जी मार्गी चालता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभुवाथी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कवनु देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वंचिजे ओसंडुनी, तरी क्षणा एका कळुनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहत, हे जाणता ही केवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थू ते ओसरी, म्हणे देवा उधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. तर श्रोते हो, त्याचा भावार्थ असा आहे, हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत, तरी आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे. आपले आप्त आपणच मारावे अशी गोष्ट कशी करावी. असे पहा की जाणून बुजून काळकुट विष कसे प्यावे. अहो, वाट चालत असताना जर अकस्मात आपल्यासमोर सिंह आडवा आला, तर त्याला चुकविण्यातच लाभ आहे. असलेला प्रकाश सोडावा, मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे. हे ते देवा सांग बरे. किंवा समोर अग्नी पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो, तर एका क्षणात तो आपल्या स्वभावावर बेडून जाईल, जाळून टाकेल. त्याप्रमाणे हे स्वजनवधाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहेत असे कळल्यावरही आम्ही स्वजनवधास कसे प्रवृत्त व्हावे. त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक केवढे मोठे भयंकर आहे ते मी तुला सांगतो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.